नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर मी बनवणार आहे मस्त असं आलू आणि तांदळाच्या पिठाचं कटलेट। चला तर बनवूया, सुरुवात करते। तर हे आलूचं कटलेट बनवण्यासाठी मी 2 आलू उकडून घेतले आहेत आणि बारीक चिरून घ्यायचे आहेत। नंतर मी बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीपुरतं मीठ टाकून घेतलं। नंतर लाल तिखट टाकलं अर्धा चम्मच। नंतर हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आलं लसूणची पेस्ट टाकायची आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे। सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर खूप मस्त लागतात हे आलूचे कटलेट। तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये असं व्यवस्थित बारीक असं सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करायचं। चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या। जेव्हा चॅनलवरती मी नवीन रेसिपी व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला पण बघायला मिळतील त्यासाठी। तर हे मिश्रण मिक्स केल्यानंतर मी याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकून घेतलं। आता हे तांदळाचं पीठ टाकायचं आणि व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। तर व्यवस्थित थोडं थोडं करून सर्व मिश्रण हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे। याच्यामध्ये पाण्याचा वापर थोडा पण करायचा नाही आहे। तर हे मिश्रण असंच मी खूप वेळपर्यंत असंच मस्त मिक्स करून घेणार आहे। असंच मिक्स करायचं आहे। खूप छान लागतात हे तांदूळ आणि आलूचं मिश्रणाचे कटलेट। नंतर मी हाताला तेल लावून घेणार आहे आणि छोट्या छोट्या साईजचं असं लाट्या बनवून घेणार आहे आणि मस्त असे कटलेट तयार करून घ्यायचे आहेत, छोटे छोटे आकाराचे। मस्त खूप मस्त होतात हे कटलेट आणि कमी तेलामध्ये बनवून तयार होतात, जास्त तेल पण लागत नाही आणि खूप लवकर बनवून तयार होतात। तर असे सर्व कटलेट मी बनवून घेतले आहेत, असेच सर्व बनवून घेतले आहेत। तर कमी वेळामध्ये बनवून तयार होतात, जास्त वेळ पण लागत नाही। नंतर तव्यावरती थोडंसं तेल टाकायचं आणि हे कटलेट मस्त थोड्या तेलामध्ये असे मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। खूप मस्त लागतात, तर नक्की बनवा। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा। चॅनलला सबस्क्राइब करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। तर ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा बनवून बघा। लहान मुलांना तर खूप आवडते। तर मी सर्व कटलेट तयार करून घेतले आहेत, तर टोमॅटो सॉससोबत खूप छान लागतात।